मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या लाभामध्ये म्हणजेच महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या एकूण 32 प्रकारच्या योजनांमध्ये विविध योजनांचा लाभ कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांना दिला जातो. पण सध्या महाराष्ट्रामध्ये खूप जिल्ह्यामध्ये खूप अशा ठिकाणी असं झालेलं आहे, असं पाहायला मिळाले आहे की तिथं बांधकाम कामगार बोगस नोंदणी होऊन कामगारांनी बोगस नोंदणी करून म्हणजे जे कामगार नाहीत अशा लोकांनी बोगस नोंदणी केलेली आहे. बोगस नोंदणी केल्यानंतर त्यांनी कल्याणकारी मंडळाची खूप आर्थिक फसवणूक केलेली आहे, अशी बातमी समोर आली आहे. बातमी आहे सोलापूर जिल्ह्यामधून. सोलापूर जिल्ह्यातील बोगस कामगारांनी बघा कशा प्रकारे आपली नोंदणी करून बोगस प्रमाणपत्राच्या सहाय्याने लाटले 3,62,00,000 रुपये. खूप मोठा आकडा आहे मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती एका न्यूज पेपरमध्ये ही बातमी आली होती, वृत्तपत्रात बातमी आली होती. सविस्तर बातमी वाचण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा. याच्यामध्ये काय सांगितण्यात आलेलं आहे. बांधकाम कामगारांच्या पाल्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये मोठा घोटाळा. 232 बांधकाम कामगारांच्या तक्रारीची यादी कार्यालयाकडे प्राप्त. म्हणजे सोलापूर जिल्ह्यात 232 बांधकाम कामगारांच्या तक्रारीची यादी कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. म्हणजे जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत यांनी तक्रार दिलेली आहे आणि जे बोगस बांधकाम कामगार आहेत किंवा बोगस नोंदणी ज्यांनी केलेली आहे आणि बोगस प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी आपला नोंदणी केली आणि बोगस प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी स्कॉलरशिपच्या माध्यमातून बांधकाम कामगाराच्या विविध योजनेच्या माध्यमातून 3,62,00,000 रुपयाचा त्यांनी फायदा घेतलेला आहे. अशा कामगारांना आता खैर नाही. तालुका निरीक्षक संतोष सिंग राजपूत, अजिंक्य पवार, उज्ज्वल सूर्यवंशी निलंबित. तर बघा बांधकाम कामगार मित्रांनो, ज्या बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून तालुका कामगार सेतू सुविधा केंद्र उघडण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रातील 358 बांधकाम कामगार सेतू सुविधा केंद्र आहेत. त्याच्यामध्ये आता सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये निरीक्षक संतोष राजपूत, अजिंक्य पवार, उज्ज्वल सूर्यवंशी निलंबित करण्यात आलेले आहे. या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. कारण काय आहे तर 3 कोटी रुपये 62,00,000 रुपयाचा यांनी उल्लंघन केलेला आहे. आता हे पैसे सरकार कसे वसूल करणार, सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. प्रमिला चोरंगी, सकाळ वृत्तसेवा, सोलापूर, तालुका 4 मार्च 2026 रोजी ही बातमी आली होती. तर आपण स्क्रीनवरती पाहू शकता. जिल्ह्यातील बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत असलेल्या कामगारांची मुले परराज्यात उच्च शिक्षण घेत असल्याचे दाखविण्यात आले. तसेच येथील महाविद्यालयाची बोगस प्रमाणपत्रे लावून दाखवून अधिकाऱ्यांनीच कोट्यावधी रुपयांची शिष्यवृत्ती लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राथमिक चौकशीत सुमारे 3,62,00,000 रुपयांचा अपव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकरणी तालुका निरीक्षक अजिंक्य पवार, संतोष सिंग राजपूत आणि उज्ज्वल सूर्यवंशी यांच्यावर बुधवारी निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर ही न्यूज आहे सोलापूर जिल्ह्यातील. तुमच्याही जिल्ह्यांमध्ये जर अशी कोणीही बोगस नोंदणी केली असेल आणि बोगस प्रमाणपत्र आधारे जर कल्याणकारी मंडळाची आर्थिक फसवणूक केली असेल तर त्यांच्यावरही सुद्धा कारवाई होऊ शकते. सावधगिरी आवश्यक आहे. कारण ज्या बांधकाम कामगार ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत त्यांना तर लाभ मिळत नाही, पण जे असंघटित आणि जे बांधकाम कामगार नाहीत, जे कामगार नाहीत अशा लोकांनी याचा फायदा घेतलेला आहे, गैरफायदा घेतलेला आहे असं आपल्याला म्हणता येईल. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे बांधकाम कामगाराच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना आहे. कामगारांच्या पाल्यांना उच्च शिक्षण प्रतिवर्षी प्रत्येकी 60,000 रुपये म्हणजेच इंजिनिअरिंगसाठी 60,000 तर मेडिकलसाठी 1,00,000 रुपये आर्थिक सहाय्य दिला जातो. सोलापूर जिल्ह्यात सुमारे 1,00,000पेक्षा अधिक बांधकाम कामगारांची नोंद झाली आहे. बांधकाम कामगार कल्याण विभागाकडे यातील 223 लाभार्थ्यांनी 6 महिन्यापूर्वी आपल्या पाल्यांचे नावे पैसे उचलल्याची तक्रार दिली होती. मात्र संबंधित अधिकाऱ्याकडे त्याची दखल घेण्यात आली नाही. तत्कालीन कामगार आयुक्तांनी एक तक्रारी दखल घेतली नाही. तसेच बांधकाम चौकशी झाल्यास हा आकडा 100 कोटीच्या घरात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी गंभीर दखल घेत संबंधित तिन्ही अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच सर्व अर्ज, बँक व्यवहार, लाभाची यादी आणि शैक्षणिक संस्थानाची पडताळणी लवकरच करण्यात येणार असल्याचे कामगार आयुक्तांनी सांगितले आहे. संबंधित अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आता याच्यामध्ये बघा जे बांधकाम कामगार आहेत याच्यामध्ये ओरिजिनल सुद्धा बांधकाम कामगार होते, ज्यांचे पाल्य शिक्षण घेत होते त्यांच्या नावावर सुद्धा यांनी जे स्कॉलरशिपचा क्लेम आहे ते उचललेला आहे. आणि त्या बांधकाम कामगारांनी जे ओरिजिनल बांधकाम कामगार आहेत त्यांनी आपला
जे त्यांच्या नावावर, त्यांच्या मुलांच्या नावावर स्कॉलरशिपचे पैसे उचलले आहेत, त्यांनी तक्रार दिली आहे. अशी तक्रार देणारे जिल्ह्यातील 223 बांधकाम कामगार आहेत, अशी आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर बघा, बांधकाम कामगाराच्या नावावर बोगस कार्ड तयार करून बनावट शैक्षणिक कागदपत्राच्या आधारे शिष्यवृत्तीची रक्कम काढणे, तसेच बनावट सिम कार्ड, खोटे पत्ते, बाहेरील राज्यातील शैक्षणिक प्रमाणपत्राच्या आधारे खोटे साधारण 8 कोटींचा अपव्यवहार करण्यात आला. साहित्य वाटप केंद्रात प्रति लाभार्थी 500 ते 1500 रुपये बेकायदेशीर वसुली तक्रारी असल्याने विधानसभेत तारांकित प्रश्न दाखल केला आहे. त्यांचा गुन्हा मोठा असून या प्रकरणाची तातडीने उच्च स्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. गुन्हा दाखल करण्यात यावा. विजयकुमार देशमुख, आमदार शहर उत्तर. तर सोलापूर जिल्ह्यातील ही बातमी आहे, खूप गंभीर बातमी आहे. बांधकाम कामगारांच्या नावाने या लोकांनी खूप सारे असे क्लेम उचललेले आहेत, जे की 60,000 शिष्यवृत्ती म्हणजेच इंजिनिअरिंगसाठी आणि 1,00,000 रुपये मेडिकलसाठी, अशी याची चर्चा आहे. ही न्यूज सुद्धा व्हायरल झालेली आहे मीडियावरती, सोशल मीडियावरती तुम्ही पाहिलेला असेल. आता बघा, माझी नियुक्ती 1.5 महिन्यापूर्वी झाली आहे. यापूर्वीचा हा आर्थिक घोटाळा आहे. तक्रारीवरून केलेल्या प्राथमिक तपासात 3,62,00,000 रुपयांचा गैरव्यवहार निदर्शनास आला आहे. त्यामुळे 3 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे. नोंदणीसाठी कामगाराकडून कोणत्याही रकमेची मागणी होत नाही. कामगारांनी कोणत्याही कामासाठी पैसे देऊ नयेत. तसे झाल्यास कार्यालयात तक्रार सादर करावी. मंगेश झोले, कामगार आयुक्त, सोलापूर. तर मित्रांनो, तिथले जे जुने कामगार आयुक्त होते त्यांची बदली झालेली आहे. त्याच्यानंतर नवीन कामगार आयुक्त आलेले मंगेश झोले यांनी असं सांगितलेलं आहे, कामगारांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही कोणत्याही लाभासाठी कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कोणत्याही ठिकाणी तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यायची गरज नाही. कारण फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे तुम्हाला फ्रीमध्ये योजना आहे, फ्रीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, फ्रीमध्ये तुम्हाला ऑनलाईन अप्लाय करायचं आहे. कोणतीही फीस तुम्हाला लागणार नाही. फक्त तुम्ही आता ज्या सेतू सुविधा केंद्र किंवा ऑनलाईन सेंटरवरती तुम्ही फॉर्म भरण्याचा प्रयत्न करता, जेव्हा तुम्ही फॉर्म भरता ते 50, 100, 200 रुपये ते घेतील, ते तर वेगळी गोष्ट झाली. पण तुम्हाला आर्थिक म्हणजे कोणताही लाभ घ्यायचा असेल तर कोणत्याही अधिकाऱ्यांना कोणताही 1ही रुपया द्यायची गरज नाही. मंगेश झोले, कामगार आयुक्त, सोलापूर यांनी विनंती केलेली आहे आणि यांनी आवाहन केलेलं आहे कामगारांना की कोणालाही पैसे देऊ नये. तर अशा प्रकारे मोठा उलगडा झालेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये. आता लवकरच याची चौकशी होईल आणि चौकशी झाल्यानंतर काय निष्पन्न होईल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे माहिती. तर ही छोटीशी माहिती होती. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल आणि तुम्ही आतापर्यंत कोणताही योजनेचा लाभ घेतला नसेल तर mahabocw.in च्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही स्वतः क्लेम करू शकता, स्वतः फॉर्म भरू शकता. कुठेही तुम्हाला जायची आवश्यकता नाही. तुमचे जे डॉक्युमेंट्स असतील, तुमच्या पाल्यांचे डॉक्युमेंट्स तुम्हाला ऑनलाईन स्कॅन करून अपलोड करायचे आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लाभ घ्यायचा आहे. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच कळवा. याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे मला नक्कीच द्या. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.